नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आपल्या चॅनलच्या आणि आपल्याच कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज बाप्पांचा आपल्या घरातला, त्याच्या या घरातला, ह्या वर्षातला शेवटचा दिवस आहे। तसे तर बाप्पा रोजच आपल्या घरी असतात पण मूर्तिरूपाने ते असे गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गणेशोत्सवात घरी येतात। तर आज बाप्पांचं विसर्जन आहे। थोडंसं वाईट वाटतं, पण वाईट न वाटून घेता आपण चांगल्या मनाने आणि आनंदाने हसतमुखाने बाप्पाला निरोप द्यायला हवा, कारण पुढच्या वर्षी बाप्पा याहूनही लवकर येणार आहे। हो ना, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। आणि इतकं सुंदर असं ऊन पडलंय ना, हे बघा इतकं छान वाटतं। इथे पप्पा आणि आयुष पूजेसाठी फुलं गोळा करतायत। हे एक बरं झालंय की गणपतीमध्ये फुलं जरा जास्त यायला लागली आहेत। बाप्पांनी स्वतःच्या पूजेची सोय स्वतःच करून घेतली, ते एक छान झालंय। आणि भले आत्ता ऊन पडलंय, पण संध्याकाळी पाऊस येणार, हलका हलका का होईना तो पडणार, कारण विसर्जनाच्या वेळेला पाऊस ठरलेला असतो। आता घरी जाऊया, थोडं काय काम असेल ते करूया आणि मग तुम्हाला मी दाखवते आमच्याकडे विसर्जनाच्या दिवशी काय काय केलं जातं, कसं कसं सगळं असतं। आणि तुम्हाला पण सगळीकडे घेऊन जाणार विसर्जनाला सुद्धा। सो स्टे ट्यून। आयुष, से हाय। हाय म्हण, इकडे बघ। काकडी लागली आहे काय? हा काकडीचाच आहे ना वेल? पुढच्या वर्षी लवकर या। वेदू, बांधलं धरण? जसं की तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे, आमच्याकडे पाण्याची नेहमीच बोंब असते। भले पावसाळ्यात खूप पाणी आहे, पण गणपती विसर्जन करण्यासाठी जास्त पाणी लागतं ना। आणि आमच्यापासून नदी किंवा पर्या तसा जवळ नाही आहे जिथे आम्ही विसर्जन करू शकू, म्हणून आमच्या इथे कातळीवर धरण बांधतात दरवर्षी। वेदू कसं बांधलंय? मातीचं? दगडी रचल्यात की पोतल्या? दगडी अशा एकावर एक रचून मध्ये काहीतरी माती वगैरे भरून असं तात्पुरतं का होईना 1-2 दिवस टिकेल एवढं धरण बांधतात। आणि आमच्याकडे तसा प्रश्न येत नाही, कारण सगळ्यांचेच गणपती शाडूच्या मातीचे असतात, जे की अगदी तासा-2 तासातच विरघळून जातात। तर त्यामुळे तो एक प्रॉब्लेम नाही होत, कारण POPचे गणपती विरघळायला जास्त वेळ लागतो। तर ते धरणसुद्धा आपण बघणार आहोत कधी, जेव्हा आपण विसर्जन करायला जाणार। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। दुसरीकडे बघ। आज गणपती बाप्पाचं विसर्जन आहे आणि कोण आलंय? हाय म्हण। हाय। कोण तू? ऑरेंज दीपक केसरकर। आणि ही सानू। चांगला सांग हाय। आमच्याकडे गणपती बाप्पा घरी जायला निघाला त्याच्या की त्याला त्याच्यासोबत एक शिदोरी बांधून देतात। तर मम्मी आता ती बांधतीये, या दाखवते। मग त्याची दीदी आहे, मग त्याची मम्मी कुठं आहे? त्याची मम्मी तिकडे राहिली, कुठं? तिकडे त्या मावशीकडे। इथे मम्मीने हे डाळ तांदूळ आणि सोबतच पोहे सुद्धा बांधलेत। या ज्या 2 पुरचुंडी बांधल्यात, ज्याच्यामध्ये एकात डाळ तांदूळ आहे आणि एकामध्ये पोहे आहेत, तर आमच्याकडे असं म्हणतात की बाप्पा आज त्याच्या घरी प्रवासाला निघतोय आणि वाटेत जर त्याला भूक लागली तर तो हे डाळ तांदूळ शिजवून खाईल
आणि सोबत आपण जे पोहे दिले तर ते पोहेसुद्धा खाईल. आणि आपला यंदाचा बाप्पा तर कृष्णाच्या रूपात आहे. कृष्णाला तर पोहे खूप आवडतात, म्हणून या अशा 2 पुरचंड्या बांधल्यात मम्मीने. म्हणजे आमच्याकडे कोकणात ही अशी पद्धत आहे. तुमच्याकडे काही वेगळं असेल तर मला सांगा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून. तिकडे जा तिकडे पण इथं ठीक आहे. बाजूला कर ना, मडकी बाजूला तिथं कुठे हे फुलं घ्यायला पट्टी पट्टी. गणपती बाप्पा हा बेटा दिसत नाही खाली पायाकडे. समय गणपती अरे बापरे विघ्न्या काय आहे विघ्न्या जरा तुडवीतच न्याला
गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती पुढच्या वर्षी लवकर या. अगं पडला फोन. इकडं आणल्या ना.
त्यापेक्षा नको तो. मंडळी, कोकणातलं गणेश विसर्जन तुम्हाला जसंच्या तसं अनुभवता यावं म्हणून हा व्हिडिओसुद्धा अगदी जसाच्या तसा रॉ फॉर्मॅटमध्येच तुमच्यासोबत शेअर करते. गणपती विसर्जन केल्यानंतर आपण जिथे पाण्यात गणपती ठेवतो तर तिथली थोडी माती, रेती उचलून आणली जाते. कोकणात आमच्याकडे अशी पद्धत आहे की ती आणलेली माती आपल्या घरादारावर, अळ्या वारव्यावर, सगळीकडे आपल्या आजूबाजूच्या परिसरात भिरकावली जाते, जेणेकरून बाप्पाच्या पायाची चरण धूळ आपल्यावर राहील आणि त्याचा आशीर्वाद आपल्याला मिळेल. गणपती विसर्जन झाल्यानंतर रात्री आरती केली तर तेव्हाचं हे एक रेकॉर्डिंग आहे. बाप्पा गेल्यानंतर मखर अगदी सुनं सुनं होऊन जातं ना, नको वाटतं ते बघायला. कारण बाप्पाच्या येण्यानं भरून गेलेलं घर बाप्पाच्या परत जाण्यानं अगदी रिकामं होऊन जातं. घरसुद्धा, वाडीसुद्धा आणि गावसुद्धा. मंडळी, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.